जेवणाच्या ताटामध्ये जर आवडीची भाजी नसेल आणि कोशिंबीर असेल तरीही आपण पोटभर जेवू शकतो. तर आज आपण गाजरापासून 2 प्रकारची कोशिंबीर बनवणार आहोत. अगदी 5 ते 6 मिनिटात ही कोशिंबीर बनवून होते आणि चवीलाही तितकीच टेस्टी आहे. तर चला तर मग आता गाजरापासून आपण कोशिंबीर बनवायला सुरुवात करूया. इथं मी गाजराची साल काढून ते खिसून घेतले आहेत. जर तुम्हाला साल काढायची नसेल तर असंही तुम्ही गाजर खिसून घेऊ शकता. आता ह्या गाजराच्या कोशिंबीरसाठी आपल्याला तडका बनवायचा आहे. तडका बनवण्यासाठी 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले तडतडले की आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे. इथं 2 मिरच्या बारीक कट करून मी टाकल्या आहेत. कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. तर आपल्याला कोशिंबीरसाठी लागणारा तडका तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका आपण जे खिसून घेतलेले गाजर आहे त्याच्यावरती टाकायचा आहे. आता हा तडका टाकल्यानंतर हे चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या कोशिंबीरमध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कोशिंबीरला अजून छान चव येण्यासाठी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे वरतून थोडी. हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हा एक कोशिंबीरीचा प्रकार तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातील अर्धी कोशिंबीर आपल्याला काढून घ्यायची आहे. तर ह्या कोशिंबीरमधली मी अर्धी कोशिंबीर काढून घेते. कोशिंबीर लगेच खाणार नसेल तर तुम्ही मीठ लगेच टाकू नका. कोशिंबीर बनवून ठेवा आणि खायच्या वेळी मीठ टाका, म्हणजे पाणी कोशिंबीरला सुटणार नाही. आता अर्धी कोशिंबीर मी काढून घेतली आणि आता उरलेल्या ह्या कोशिंबीरमध्ये काय करायचंय आपल्याला 4 ते 5 चमचे दही टाकायचं आहे. ज्यावेळी तुम्ही कोशिंबीरसाठी दही घ्याल तर ते घट्ट आणि फ्रेशच असावं. दही टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कोशिंबीरचा दुसराही प्रकार इथं बनवून तयार झालेला आहे. ही कोशिंबीर दहीपासून बनवलेली ही आपण जी कोशिंबीर आहे ती मसाले भाताबरोबर बिर्याणी बरोबर खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवाल त्यावेळी ही कोशिंबीर बनवून बघा, खूप छान लागते. तर दोन्हीही कोशिंबीरचे प्रकार बनवून तयार झालेले आहेत. तर आजची ही छोटीशी आणि एकदम सिंपल अशी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.